वडवलीत भीषण अपघाताचा थरार, क्रुझर ओढ्यात कोसळली दुचाकीस्वार गंभीर. वाई जांभळी मार्गावर क्रुझर दुचाकीची समोरासमोर धडक, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. वाई जांभळी मार्गावरील वडवली तालुका येथे शुक्रवारी क्रुझर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेनंतर क्रुझर अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर वासोळीहून वाईच्या दिशेने येत होती. ही गाडी राजेंद्र हनुमंत चौधरी वय वर्ष 50 राहणार मेणवली तालुका वाई चालवत होते. त्याचवेळी वाईहून वासोळ्याकडे जाणारे दुचाकीस्वार नवनाथ आनंदा सुतार वय वर्ष 36 राहणार वासोळे तालुका वाई समोरून येत होते. वडवली हद्दीत दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की क्रुझर रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदत कार्य करत गंभीर जखमी नवनाथ सुतार यांना तातडीने वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे वाई जांभळी मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वाहनांचा वाढता वेग, बेफाम वाहतूक आणि वडाप वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेचा उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस हवालदार बिराजदार या अपघाताचा अधिक तपास करीत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.